तर नमस्कार मित्रांनो, माऊली गोट फार्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण 10-20 शेळ्या जर खरेदी केल्या तर ब्रीडर कोणत्या जातीचा वापरावा, किती महिन्याचा असायला पाहिजे. तर आपण घेता वेळेस आपण जर कटिंग मार्केटसाठी जर आपल्याला जर शेळी पालन जर करायचं असेल उस्मानाबादी गावरान शेळ्याचं, तर आपली उस्मानाबादीच पिल्लूचे कटिंग मार्केटसाठी चांगली मागणी आहे. आणि दुसरा विषय म्हणजे आपण पहिला रोज म्हणजे एक झालेला असावं का जुळ्यातला असावं का तिळ्यातला असावं पिल्लू. तर मित्रांनो, आपलं पिल्लू हे बोकड ब्रीडर जुळ्यातला किंवा तिळ्यातला असावा. कारण जुळ्यातला किंवा तिळ्यातला जर असेल तर होणारी पैदास चांगली होते आणि जुळे तिळे पिल्ले आपल्याला जास्त मिळतात. आणि आपला ब्रीडर हा लागवडीसाठी किती महिन्याचा असला पाहिजे, तर आपला 2 दातावर बोकड असला पाहिजे. म्हणजे 2 दात म्हणजे 1.5 वर्षाचा बोकड आपला असला पाहिजे. कारण बोकड जर चांगला असेल तर पिल्लेही चांगले पडतात. तर तब्येतीने सुदृढ आणि दिसायला सुद्धा टवटवीत असला पाहिजे आणि पाय ते थाट असले पाहिजे. कारण वाकडे पायाचे त्याचं नसायला पाहिजे. आणि ही जी आपली मानवाची आयाळ दिसते नाही अशी भरपूर केस पाहिजेत. तर हा अशा पद्धतीचा ब्रीडर पाहिजे. असा जर ब्रीडर असेल तर पिल्ले क्वालिटीचे पडतात आणि उत्पन्नही वाढते. आता आपल्याला उदाहरणार्थ ब्रीडर जर बाजारातून जर खरेदी करायचं म्हटलं तर आपल्याला ते काही कळणारच नाही. म्हणजे जुळ्यातला आहे का तिळ्यातला आहे काय एकच आहे. पण माझ्या अंदाजाने असा आपला दिसतोय अशा पद्धतीचा पाहिजे. मग याच्यापेक्षा आपला आता याचीच हाईट भरपूर होऊ शकते. आणखीन हा आदातच आहे आणखीन. तर आपण शेळ्या पहिल्या वेळेस लागवड केली तर दुसरा बोकड आणला होता. तर मित्रांनो, आपले बरेच जण म्हणतील आपल्या फार्मावर पिल्लू नाही. तर याची आई तुम्हाला दाखवतो. आता याची हाईट पहा आणि तिची आई तुम्हाला दाखवतो. तर हे पाहू शकता, ही त्याची आई आहे. तर हिची हाईट पाहू शकता किती कमी आहे. आणि ते आपल्या ब्रीडरची पाहू शकता. तर तसं काही विषय नाही मित्रांनो. आपल्या फार्महाऊस तयार नाही होणार तर कुठे तयार होणार आहेत. त्यामुळं बाहेरचं जरी आपण ठेवला वर्ष 1.5 वर्ष ठेवला 2 वेत्यापर्यंत, तर आपल्या फार्मवर सुद्धा चांगल्या क्वालिटीचा आपल्याला ब्रीडर बनवता येऊ शकतो. आपण चांगला खुराक ते दिला तर आपल्या फार्मावर सुद्धा चांगला ब्रीडर होतो. आणि दूध ते भरपूर पाहिजे त्याला खाण्यासाठी बी, चारा ते. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.